माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 5 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले। महिन्याला प्रत्येक 1,500 रुपये महिलांना मिळू लागल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ही योजना सरकारने अशीच कायमस्वरूपी ठेवावी। सरकारने फुल ना फुलाची पाकळी दिल्याने महिला भगिनींनी या दरम्यान सरकारचं अभिनंदन केलं। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। राज्य सरकारकडून महिलांसाठी एक मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये येत आहेत। खरं तर आता 2 महिन्यांचे जे हप्ते आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा जमा झालेले आहेत। पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 10 लाख महिलांनी यासाठी अर्ज केलेले होते आणि त्यामधले जवळपास 5 लाखाहून अधिक महिला आहेत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये थेट 3,000 रुपये जमा झालेले आहेत। आपल्यासोबत हे सगळे लाभार्थी महिला आहेत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये खरं तर आता 3,000 रुपये जमा झालेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? सरकारने तुम्हाला एक रक्षाबंधनाच्या आधी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे, महिला म्हणून काय वाटतं? खूप छान वाटतंय मला। आणि काल 17 तारखेला 6 वाजता हा मेसेज मला आला आणि भावानी बहिणीसाठी ओवाळणी घातलेली आणि हीच आमचा महिन्याचा काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, तर त्यांचे मी खरं तर आभार मानतेय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही योजना पुढे अशीच चालू ठेवावी अशी मी आशा करते। प्रत्येक वेळी जाऊन ऑफिसला विचारत होते माझा फॉर्म भरला गेला का नाही म्हणून, तर मला तिथली कर्मचारी मला म्हणत होते भरलाय तुझा फॉर्म गेलाय म्हणून। त्यामुळे मला खरं वाटत नव्हतं आणि पहिलाच आमच्या चाळीमध्ये पहिलाच मलाच मेसेज झाला पैसे मिळालेचा, म्हणून मला खूप आनंद होतोय। खूप हे होतं की माझा महिन्याचा सिलेंडरचा खर्च वाचला त्याच्यामुळं मी भाऊंचे आमच्या हर्षदादांचे आभार मानते। ही योजना या पुढेही कायमस्वरूपी राहावी हीच मागणी या सर्वसामान्य महिलांची आहे। पण जी काही योजना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आणलेली आहे त्याचं स्वागत मात्र महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात केलं जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।